आपला व्यवसाय कुठलाही असो त्याला योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेवास्कर न्यूज सोबत आपली जाहिरात करा। आपल्या व्यवसायाबद्दल अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही देत आहोत तुम्हाला एक उत्तम पर्याय। आजच संपर्क करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवा। आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, सध्या काही निवडणुका काही दिवसांपूर्वीच पार पडल्या। सर्व निवडणुकींच्या मध्यभागी एक प्रश्न कायम घोंगावत असतो, तो म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी। सध्याची सत्ताधारी पार्टी असो किंवा विरोधक, दोघांच्या आश्वासनामध्ये कायम एक गोष्ट ती सामान्य असते आणि ती असते शेतकरी कर्जमाफी। आज आपल्या सोबत एक नेवाशा तालुक्यातील रस्तापूर येथील एक शेतकरी आहेत, जे या कर्जाला त्रस्त होऊन त्यांनी आत्मदहनाचा इशारा आपल्या नेवासाच्या कार्यालयामध्ये आपण थांबलेलो आहोत। तर या कार्यालयामध्ये त्यांनी इथे दिलेला आहे। तर आपण त्या शेतकऱ्याशी आज चर्चा करणार आहोत आणि याचं काय त्यांचं नेमकं ह्या मागे त्यांचं कारण काय आहे ते जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम दादा आपलं परिचय द्या, आपला तुमचं नाव सांगा। माझं नाव शेख शाहबुद्दीन आमिर आहे। मी रस्तापूरचा रहिवासी आहे। मी आज नेवासा या ठिकाणी सहाय्यक निबंधक ऑफिसला आलो होतो। मला 22/9/2022 रोजी रस्तापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी यांच्याकडून कर्ज वसुली नोटीस भेटली होती वडिलांच्या नावावरती। तर त्यावरती मी कर्ज भरण्यासाठी सेक्रेटरी यांना अर्ज केला होता की मला ते कर्जाची पावती वगैरे मिळावा। मी कर्ज भरण्यासाठी तयार आहे। सदर अर्ज तुम्ही 2022 ला केला? 2022 मध्ये केलाय। त्यानंतर त्यांच्याकडून मला काही लेखी उत्तर न मिळाल्यामुळे मी सहाय्यक निबंधक नेवासा यांच्याकडे पण अर्ज केला होता। त्यानंतरही मला काही उत्तर नाही मिळालं। त्यानंतर मी जिल्हा उपनिबंधक अहमदनगर यांच्याकडे अर्ज केला। त्यानंतर देखील मला काही उत्तर मिळालं नाही। त्यानंतर मग मी उपोषण आणि आत्मदहनचं एक निवेदन जिल्हा अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, जिल्हा अधिकारी साहेब यांच्याजवळ दिलं होतं। त्यानंतर मला सेक्रेटरी यांनी पोस्टाने काही पावतीचे काही झेरॉक्स पाठवले। तर ते झेरॉक्स पण त्यांनी असे पाठवले मला की एक पावतीवरती पूर्ण खाडाखोड आहे। यावरती पूर्ण रक्कम किती खाडाखोड केली आहे, 8,000 आहे, त्याचे 16,000 केलेले पूर्ण स्पष्टपणे दिसतंय। दुसरी एक पावती त्यांनी मला दिली, तर त्यावरती कोणत्याही सोसायटीचे पदाधिकाऱ्याची सही दिसत नाहीये, फक्त पावती भरून दिलेली आहे। मी असे डॉक्युमेंट दिल्यामुळं मी सहकार आयुक्त पुणे आणि जिल्हा उपनिबंधक अहमदनगर यांच्याकडे अपील केलं होतं। आणि एक पावतीचं झेरॉक्स त्यांनी मला आतापर्यंत दिलेलं नाहीये। हे लेखी त्यांनी दिलेलं उत्तर। काय उत्तर आहे? एक पावतीचा शोध चालू आहे, भेटल्यानंतर आम्ही देऊ असं 2022 साली त्यांनी मला उत्तर दिलंय। आतापर्यंत ती पावती त्यांना सापडलेली नाही। हे उत्तर त्यांनी 2022 मध्ये 2022 मध्ये त्यांनी मला दिलंय। तर आतापर्यंत त्यांना ती पावती सापडलेली नाही। सेक्रेटरी मला सोसायटीमध्ये येऊन सुद्धा देत नाही, ती पोस्टाने मी त्यांना सगळं हे पाठवतो असतो। त्यानंतर मला पुन्हा मागणी नोटीस आली विशेष वसुली अधिकाऱ्यांकडून। त्यावरती मी अपील केलंय जिल्हा निबंधक सहकार आयुक्त यांच्याकडे की मला योग्य जर डॉक्युमेंट तुम्ही दिले, पावतीचे पूर्ण योग्य डॉक्युमेंट दिले, खाते उतारा जर पूर्ण दिला, तर मी पूर्ण कर्ज भरण्यासाठी तयार आहे। पण मला कुठलेही डॉक्युमेंट व्यवस्थित भेटत नाही, त्यामुळं माझी खूप पिळवणूक चाललेली आहे यांच्याकडून। त्यानंतर मी सेक्रेटरी यांना माहिती अधिकाराखाली पावतीचे झेरॉक्स मिळावे म्हणून खाते उतारा मिळावा म्हणून अर्ज केला। तर त्यांनी मला खाते उतारा 2010च्या पुढे दिला। हे बघा खाते उतारा, माझं कर्ज दाखवतात 2000 सालचं, 2007 सालचं आणि खाते उतारा देतात 2010च्या पुढचं। म्हणजे 2008ला आमच्याकडे उपलब्ध नाही असं म्हणतात ते, आणि नोटीस तर लावतात। त्यानंतर मी अपील केलं त्याच्यावरती, माहिती अधिकारावरती अपील केलं सहाय्यक निबंधकांकडे। तर त्यांनी आम्हाला माहिती अधिकार लागू नये म्हणून असं लेटर पाठवून दिलं। त्यावरती मी नाशिकचं जे माहिती अधिकारीचं हे आहे तिथं अपील केलंय, तिथून मला अजून काही उत्तर आलेलं नाहीये। पण यांच्याकडून मला डॉक्युमेंट मिळण्यासाठी इतका त्रास होत आहे
की मी आणि वारंवार मला शेती जप्ती करण्यासाठी नोटीस येत आहे. मला आत्महत्या करायची वेळ या लोकांमुळे आलेली आहे. आता सदर आज जो तुम्ही अर्ज केलाय, आज देखील तुम्ही बोललात की एक अर्ज केलाय, हो, त्या अर्जामध्ये आपल्या प्रामुख्याने मागण्या काय आहेत? आज पण मी सहाय्यक निबंधक यांच्याकडे एक अर्ज केलेला आहे. त्याच्यात माझ्या पूर्ण मागण्या अशा आहेत की मला योग्य व पूर्ण पावत्या मिळाव्यात. दुसरी माझी मागणी आहे 2000 ते 2023 पर्यंतचा खाते उतारा, म्हणजे किती कर्ज मी तोपर्यंत घेतले, किती कर्ज फेडले, हे पूर्ण उल्लेख त्या खाते उतारात पाहिजे. असा खाते उतारा जर ते दाखवतात माझं कर्ज पुनर्गठन आहे, तर पुनर्गठनविषयी काय तुमचे डॉक्युमेंट असतात ते डॉक्युमेंट मला मिळावे. चौथी माझी मागणी आहे, जर माझे खाते थकीत होते तर 2005 पासून ते 2023 पर्यंत महाराष्ट्र सरकारने 3 ते 4 वेळा कर्जमाफी केली, त्यात माझं खातं का बसलं नाही याचं लेखी उत्तर सेक्रेटरी यांनी मला द्यावे. आणि सहाय्यक निबंधक यांनी त्यांना हे करून मला जेवढे डॉक्युमेंट मिळवून द्यावे, तर मी कर्ज भरण्यासाठी तयार आहे. आणि जर मला आता हे डॉक्युमेंट भेटले नाही, मला वारंवार जप्तीची नोटीस येत आहे, उद्या त्यांनी काही कार्यवाही केली तर मला काही करता येणार नाही. त्यामुळे मी आज यांना निवेदन दिलंय की जर मला हे डॉक्युमेंट भेटले नाही तर मी 13/6/2025 पासून जिल्हा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्यासमोर उपोषणाला बसणार आहे.